काय झालं? काय चाललंय तुमचं? बाबांना एवढं मानाने वर बोलवलंय आणि तुम्ही हसताय काय? आता काय यातही त्यांचीच चूक आहे असं वाटतं तुम्हाला? आहेच. त्यांचीच चूक आहे. त्यांना असं वाटतंय की त्यांना मान मिळतोय. पण प्रत्यक्षात त्यांचा तो राजकारणी मित्र त्यांच्या त्या साधेपणाचा फायदा उचलतोय पुढच्या निवडणुकीसाठी. तुम्हाला ना सगळ्यात स्वार्थच दिसतो. तुम्ही उद्या म्हणाल पूर्वी आणि सिद्धूचं लग्न हेही एक स्वार्थापोटीच केलेलं लग्न आहे म्हणून. हे स्वार्थापोटी केलेलंच लग्न आहे. राजकारण्यांचे थेर आहे ती. अरे बघत नाही युतीचा प्रोग्राम हा एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉलमध्ये घेतलाय. लग्नाची अनाउन्समेंट इथे करणार आहेत. याला केवढा खर्च झालाय, केवढा पैसा ओतलाय त्यांनी. हा तर निवडणुका झाल्या ना की हा सगळा खर्च त्या सिद्धूच्या लग्नाचा खर्च, या सभेचा खर्च सगळे ते आपल्या खिशातून काढणार. हे मला ना जिथे तिथे पैसाच दिसतो. दिसायलाच हवा, सगळ्यांना दिसायला हवा. तुमच्यासारखा आंधळे राहून काय उपयोग नाही. मला दिसतोय म्हणून बरं आहे. आणि सगळे पैशांवरच जगतात. शेवटी सगळं येऊन पैशावर अडतं. लक्षात ठेव. मला सांगा, तुमच्याकडे जर एवढा पैसा असता तर तुम्ही केला असतं का खरंच एवढा खर्च? कशाला एवढा फुटकळ खर्च करायचा? काही पण आपल्याला खर्च करायचा. तुम्ही पण ना तुमच्याशी ना न बोललेलंच बरं. पुढे बघा. मी सुरू केलं. कशाला बोलतेस? बरं तर राहू द्या, पुढे बघा आता. मी माननीय श्री संपतराव गाडे पाटील आणि माननीय श्री गुणाजीराव भालेराव या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन श्रीनिवास दळवी यांचा सत्कार करावा. नमस्कार. आयली फ्रीज बँक्वेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य नागरिक आहे. सासवडकर आहे आणि आज इथे मी तुमचा प्रतिनिधी म्हणून बोलायला उभा आहे.